सायकॉलॉजीमध्ये एक विकार, एक डिसऑर्डर आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्याला आपण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा सोप्या भाषेत आपण याला स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणून समजू शकतो. जेव्हा आपण याबद्दल बोलतो किंवा विचार करतो, आपण याला एक व्यक्तीमध्ये दोन भिन्न वेगवेगळे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, दोन स्वभाव असं समजतो. एक व्यक्ती पण दोन ओळखी आहे. जेव्हा एक सक्रिय, जेव्हा एक ऍक्टिव्ह असते, तेव्हा दुसरं म्हणजे शांत, आणि जेव्हा दुसरं शांत तेव्हा जेव्हा पहिलं शांत तेव्हा दुसरं ऍक्टिव्ह. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण अतिपवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करीत आहोत. तीन व्यक्ती पण एकच देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. एक प्रसिद्ध, एक फेमस थिओलॉजियन, धर्मशास्त्रज्ञ संत बॉनवेंचर, त्यांच्या पुस्तकामध्ये द जर्नी ऑफ द माइंड इन टू गॉड, म्हणजे देवामध्ये मनाचा प्रवास, ते कराराच्या, संत बॉनवेंचर त्यांच्या पुस्तकामध्ये कराराच्या कोशाची प्रतिमा स्पष्ट करतात. रथाच्या दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला दोन देवदूत आहेत, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, उजव्या आणि डाव्या बाजूला, आणि दोन्ही देवदूत एकमेकांसमोर आहेत. हे दोन्ही देवदूत बायबलमधील देवाच्या दोन सर्वोच्च नावाचे प्रतिनिधित्व करतात. डावीकडील एक जुन्या कराराचा संदर्भ दर्शवतो. मी आहे. जुन्या करारात आपल्याला ही कथा माहित आहे, मोशेची कथा. मोशे जळत्या झुडपासमोर उभा आहे आणि तो देवाला विचारतो, जर लोकांनी मला विचारले की तुमच्या देवाचं नाव काय आहे, तर मी काय सांगू? आणि देव मोशेला सांगत आहे, तुम्ही फक्त त्यांना सांगा की माझं नाव मी आहे असं आहे. हे बायबलच्या जुन्या करारामध्ये अनुवाद या पुस्तकात अध्याय 6 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. हे इस्रायली लोक हो, ऐका, परमेश्वर हाच आपला देव आहे आणि परमेश्वर एकच आहे. आणि म्हणून याचा अर्थ काय आहे, हे देवाच्या एकतेचे स्पष्टीकरण आपल्याला देत आहे. मी आहे म्हणजे देव एकच आहे. जुन्या काळातील कोणत्याही यहुदी असा विचार करेल की हे त्यांच्या देवाबद्दल खरंच आहे, आणि त्यांना अनुवाद अध्याय 6 मधील ही प्रार्थना पण त्यांना तोंडपाठ, त्यांना बरोबर माहित होतं. देवाने मोशेला दिलेले नाव मी आहे पण त्यांना माहित होतं. याबद्दल कोणालाही त्यांच्या मनात काहीच डाऊट, शंका असं नव्हती. प्रेषितांपैकी कोणत्याही प्रेषितांच्या मनामध्ये शंका नव्हती, पौलाच्या मनामध्ये शंका नव्हती, कोणत्याही यहुद्या लोकांमध्ये ही शंका नव्हती. आता तसेच रथामध्ये दुसरं देवदूताकडे जर आपण पाहिलो तर उजव्या बाजूला असलेला देवदूत हा देवाच्या नवीन करारातील नावाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु आपण हे लक्षात ठेवूया की हा दुसरं नाव नाही, ही जुन्या नावाची जागा पण घेत नाही. ते नवीन नाव नाही, परंतु ते एक नवीन प्रकटीकरण सारखं आपल्याला दिलेलं आहे. हे संत योहानाच्या पहिल्या पुस्तकामध्ये, पहिल्या पत्रात दिलेला आहे. देव म्हणजे प्रेम आहे. देव प्रेम करतो असं नाही, परंतु देवाच प्रेम आहे.
आणि हे प्रेम येशूच्या व्यक्तिमत्वामध्ये पण आपल्याला दिसून येते. नवीन करारातून येशूला पित्याने पाठवलेला आहे. येशू परमपित्याला त्याच्या पित्या म्हणून बोलतो आणि प्रभू येशू त्यांच्या पित्यासोबत पण बोलत असतो. याचा अर्थ येशू एक महान संदेष्टा बनतो का? कारण जुन्या काळातील संदेष्टा, उदाहरण म्हणून यिर्मया, यशया, अब्राहम सारखे संदेष्टा जे होते, त्यांनी देवाचं नाव घेतले आणि त्यांनी देवासोबत, म्हणजे ते देवासोबत पण बोलत होते, पण ते येशू सारखे परमपित्याशी बोलत नव्हते. पण येशूच्या व्यक्तिमत्व देवासारखेच होते. नव्या करारामध्ये अनेक उदाहरण असं आहे आपल्या समोर. माझ्या मुलांनो, तुमची पापे क्षमा झाली आहे. पापांची क्षमा आता कोण पापांची क्षमा कोण करू शकतो? फक्त देवच. दुसरा उदाहरण म्हणजे तुमच्या समोर येथे मंदिरापेक्षा मोठे काहीतरी आहे. तुमच्या समोर येथे मंदिरापेक्षा मोठे काहीतरी आहे. मंदिर म्हणजे देवाची जागा, मंदिर म्हणजे देव जिथे राहतो तिथं. आता मंदिरापेक्षा मोठं म्हणजे फक्त देवच असू शकतो. नवीन करारात पुन्हा पुन्हा अनेकदा प्रभू येशू म्हणजे पित्याने पाठवलेला, आणि प्रभू येशू म्हणजे पित्याशिवाय पण. जुन्या कराराचा इस्रायल देवाच्या व्यक्तिमत्वात बोलतो आणि नव्या कराराचा प्रभू येशू ते कार्य करून आपल्याला दाखवतो. येशू एकच देवपिता आणि देव पुत्राचा मिश्रण आहे. आणि नंतर आपल्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा शिष्य रूम मध्ये घाबरलेले होते, तेव्हा पिता आणि पुत्र त्या दोघांनी पवित्र आत्म्याला या जगामध्ये पाठवलं. आणि म्हणूनच हा पवित्र आत्मा, हा आत्मा जो आहे, पिता आणि पुत्राला एक म्हणून जोडून आपल्याला देतो. हे सर्व समजणं थोडंसं कठीण, अवघड आहे. पण जेव्हा आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये थोडंसं लक्ष देतो, नीतिसूत्रांच्या पुस्तकामध्ये, आपण देवाच्या निर्मितीमध्ये असलेल्या देवाच्या ज्ञानाबद्दल आपण ऐकतो. परंतु देवाच्या निर्मितीमध्ये एक अतिशय मनोरंजक मुद्दा आहे, पॉइंट आहे. देवाने आदमाला निर्माण करताना काय म्हटले? तुमच्या लक्षात तर असेलच. चला आपण मानवाला आपल्या स्वतःच्या प्रतिमेत, आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात बनवूया. आता देव त्यावेळी कोणासोबत बोलत आहे? कारण आपल्या स्वरूपात, आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात माणसाला बनवूया. परमेश्वर परमपिता तर एकटेच होते, मग कोण होते त्यांच्या बरोबर? कोण होतं त्यांच्या बाजूला? हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये टर्टुलियन नावाचा एक लेखक, एक रायटर पण होता. आणि यासाठी एक शब्द त्यांनी आपल्याला त्यांच्या रायटिंग्समध्ये आपल्याला दिलेले होते. आपल्या लॅटिन भाषेत हा शब्द आहे त्रिनितास. आणि युनिटास म्हणजे 3 आणि 1. इंग्लिश भाषेमध्ये जर आपण बघतो तर हा शब्द त्रिनितास इंग्लिश भाषेमध्ये ट्रिनिटी आपण बोलतो. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा शब्द त्रैक्य म्हणून आपण वापर करतो. ते 3 असून त्यांच्यामध्ये एकता आहे.
ट्रिनितास, ट्रिनिटी आणि त्रैक्य, आणि म्हणून देव तीन असून एक बनतो. दुसऱ्या वाचनात आपल्याकडे रोमकरांना लिहिलेल्या संत पौलाचे पत्र आहे. ते आपल्याला अगदी स्पष्टपणे समजून सांगत आहे की आपल्याला विश्वास मिळाला आहे, आणि विश्वास मिळाला आहे म्हणून आपल्याला देवासोबत शांती पण देवाकडून आपल्याला शांती मिळू शकतो. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ती शांती आपल्याला देत आहे. त्यांच्याकडून आपल्याला शांती मिळत आहे. इस्रायलचा एकच देव, नाझरेतचा तो प्रभू आणि पेंतिकॉसचा पवित्र आत्मा, ते तीन असून एक आहे. या मिसा दरम्यान सहभागी होत असताना आपण प्रार्थना करूया की आपला विश्वास या तीन व्यक्तीवर वाढवताना ते एकच आहे त्यांच्यामध्ये आपण प्रार्थना करूया.